नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे बाहेर हॉटेल, रेस्टॉरंट, धाब्यावर जसा छोले मसाला भेटतो, परफेक्ट तसा छोले मसाला बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपण मस्त असे भटोरे देखील बनवणार आहोत. हे भटोरे छोल्याबरोबर एक नंबर लागतात. ही भाजी आपण अगदी घरगुती मसाल्यांमध्येच बनवणार आहोत, पण टेस्टला एकदम ढाबा स्टाईल ही भाजी लागते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. हे छोले मी 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. याच्यातलं मी पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये चांगलं पाणी घालून घ्यायचं आहे. छोले बुडतील इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हाय गॅसवर एक शिट्टी आणि मीडियम गॅसवर एक 10 मिनिटं हे छोले आपण शिजवून घेणार आहोत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्टार फूल, दगडफूल, लवंग, दालचिनी, मिरे असे खडे मसाले मी घालून घेणार आहे. आणि छोले बनवण्यासाठी आपण जो मसाला तयार करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी एक 3 ते 4 टोमॅटो, कांदे एक 2 ते 3, लसूण आणि अद्रक असे हे एवढे जिन्नस घेतलेले आहेत. हे सर्व मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि बारीक याची प्युरी करून घ्यायची आहे. आणि हे जिरं तेलामध्ये छान फुलल्यानंतर हे जे आपण वाटून घेतलेले जे वाटण आहे, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे सर्व घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. 1 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत, 1 छोटा चमचा हळद घालणार आहोत, 1 छोटा चमचा धने पावडर घालून घेणार आहोत आणि हा एव्हरेस्टचा छोले मसाला आपण घालणार आहोत. ह्या मसाल्यांमुळे भाजी आपली खूप छान टेस्टी बनणार आहे. 1 चमचा साधारण हा छोले मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता झाकण ठेवून एक 5 मिनिटं हे मसाले आपण शिजवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. अधूनमधून एकदा दोनदा हलवून घ्यायचे आहेत मसाले आपले भाजेपर्यंत आपण इथे छोल्याबरोबर खाण्यासाठी भटोरे बनवणार आहोत. त्याचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे पावशर मैदा घेतलेला आहे. पावशर मैद्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार आहे. अगदी चिमटभर सोडा घालायचा आहे. थोडंसं दही घालून घेणार आहे. थोडं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे आणि हे भटोऱ्यांसाठी पीठ आहे ते थोडंसं असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. इथे मी अशा प्रकारे छान असा घट्ट गोळा मैद्याचा बनवून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण एक 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी एक 5 ते 7 मिनिटं हे मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत, तेलावर परतवून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता मसाल्यांना छान असं तेलही आता सुटू लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे जे बॉईल करून घेतलेले जे छोले आहेत हे छोले घालून घ्यायचे आहेत. छोले घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालताना प्रमाणात घालायचं आहे कारण आपण छोले बॉईल करताना थोडं मीठ वापरलेलं होतं. आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी जेवढी हवी आहे त्याप्रमाणे पाणी तुम्ही थोडं कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून एक 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवर. आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि एकदा हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं आहे. तर इथे आपली मस्त ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल छान अशी छोलेची भाजी तयार आहे. जशी आपल्याला बाहेर धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये जशी छोलेची भाजी भेटते परफेक्ट तसं टेक्स्चर या भाजीला इथे आलेलं आहे. आता हे जे भटुऱ्यांसाठीचं जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते पीठ हाताने एकदा मऊ करून घ्यायचं आहे. पुरीच्या साईजचा एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडासा मैदा लावून पुरीच्या आकार एवढा हा आपण लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे एवढ्या साईजचा मी लाटून घेतलेला आहे.
लाटताना थोडं मोठ्या साईजमध्येच लाटून घ्यायचं आहे, कारण हा मैदा आहे, मैदा आकसला जातो. आता हे आपण तळून घेऊया. कढईमध्ये मी तेल ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी आणि तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ही बटोरे टाकून मस्त असे तळून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा टम्म आपला हा बटोरा फुगलेला आहे. आता पलटी करून दुसऱ्या बाजूनेही छान असा तळून घेऊया, सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत. आता हा आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा छान टम्म फुगलेला आपला हा भटोरा झालेला आहे तयार. आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते. पुरीच्या साईजचा एक गोळा घेतलेला आहे. तो गोळा पुरीच्या साईज एवढा लाटून घ्यायचा आहे. तेलामध्ये सोडून तळून घेऊया. झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं खाली असं प्रेस करायचं आहे, म्हणजे तो छान असा टम्म फुगला जातो. आणि पलटी करून दुसरी साईड ही अशी थोडी खाली प्रेस करत तळून घ्यायची आहे. आता हा आपण काढून घेणार आहोत. बाकीचे राहिलेले सर्व भटोरे बनवून घेते. तर इथे आपला मस्त असा झटपटीत टेस्टी बाहेर हॉटेल धाब्यावर जसा छोले मसाला परफेक्ट तसा छोले मसाला आज मी इथे बनवलेला आहे. अगदी घरगुती मसाल्यांमध्ये आणि साहित्यांमध्ये झटपट टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीने हा छोले मसाला मी आज इथे तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. बाहेर धाब्यावर जसं या भाजीला परफेक्ट टेक्स्चर येतं तसं सेम टेक्स्चर इथे या भाजीला आलेलं आहे. ही भाजी या भटोऱ्यांसोबत तर एक नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.